श्री गुरुदेव दत्त. श्रीमद भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायावर आपलं हे प्रवचन सुरू आहे. त्यातला हा 19वा श्लोक आहे आणि याच्या आधीच्या श्लोकामध्ये जे अर्जुनाने सांगितलं की मला विस्ताराने सांग, योग म्हणजे काय आणि विभूती म्हणजे काय, तुझा योग म्हणजे काय आणि विभूती म्हणजे काय, ते आपण मागच्या वेळेला सगळं बघितलंय मागच्या श्लोकात. आता भगवान त्या अर्जुनाचे प्रश्न संपले. आता भगवान त्याला उत्तर देत आहेत अर्जुनाला. या 19व्या श्लोकामध्ये भगवान काय म्हणतायत, उत्तर देत आहेत अर्जुनाला. हंत ते कथयिष्यामि दिव्या ह्यात्मविभूतया प्राधान्यतः कुरुश्रेष्ठ नास्त्यंतो विस्तरस्य मे. हंत ते कथयिष्यामि दिव्या ह्यात्मविभूतया प्राधान्यतः कुरुश्रेष्ठ नास्त्यंतो विस्तरस्य मे. भगवान म्हणतात, अरे कुरुश्रेष्ठा अर्जुना, आता मी माझ्या ज्या दिव्य विभूती आहेत त्यांच्याबद्दल तुला प्राधान्याने सांगतो. प्राधान्याने सांग, कारण म्हणाले माझ्या विस्ताराला काही अंत नाही, माझा विस्तार खूप आहे, मी खूप व्यापक आहे आणि माझ्या विभूती व्यापक आहेत म्हणाले. आणि म्हणून मी काही काही मुख्य प्राधान्याने तुला त्या विभूती सांगतो असं भगवान सांगतात. हंत अत्यंत प्रेमाने हंत या शब्दाने भगवान अर्जुनाला काय म्हणतात, की तो भगवंताचा प्रिय, अर्जुन हा भगवंताचा अत्यंत प्रिय भक्त आहे असा निर्देश भगवान त्याच्याकडे अत्यंत प्रेमाने आणि कौतुकाने बघतात आणि तो प्रिय भक्त आहे असं ते सुचवतात, असा संकेत करतात. आणि अत्यंत प्रेमाने आणि कौतुकाने त्याला कुरुश्रेष्ठ असं म्हणतात. कुरु म्हणजे कुरुवंशामध्ये सर्वश्रेष्ठ असा तो कुरुश्रेष्ठ म्हणजे कौरव वंशामध्ये, कुरुवंशामध्ये तो सर्वात श्रेष्ठ आहे असं त्याला संबोधन करतात. भगवान सर्वज्ञ असून ते अर्जुनाच्या प्रेमाने एवढे भरले होते, ते सर्व काही विसरले. जसं कैलास म्हणतो, कैलास साळुंखे, मन भरून येतं आणि काय परत परत मन भरत नाही म्हणाले, अंतःकरण भरून येत, मन भरत नाही, परत परत येत. तसं म्हणले भक्ताचं तर होतं, भक्तांच्या ठिकाणी सद्गुरूंच्या मुळे परमात्म्याच्या प्रेमाने अंतःकरण भरून येतं. ते जे ज्ञान सांगतात त्यांनी अंतःकरण भरून येतं, अत्यंत प्रेम. पण हे तर काहीच नाही म्हणाले. भगवान सर्वज्ञ असून सुद्धा अर्जुनाच्या प्रेमाने एवढे एवढे भरले, ते त्यांचं अंतःकरण एवढं भरलं की ते सर्व काही विसरले नाही. आणि सर्व काही विसरणं हाच तर प्रेमाचा गुण आहे. प्रेम म्हणजे काय हो? प्रेम म्हणजे काय असतं? प्रेम म्हणजे सर्व काही विसरणं असतं. तर कवीला सुचलं नाही म्हणा, प्रेम म्हणजे सर्वच विसरणे. आपलं जे काय ते सर्व आपल्याला स्वतःला विसरणं, याला प्रेम म्हणतात. तो स्वतःला विसरला का तर प्रेम खरं. बासुरीचा सूर घुमला मजसी माझा विसर पडला. बासुरीचा सूर घुमल्याबरोबर सर्व गोपींना विसर पडायचा. सगळ्यात आपण कुठे आहोत, घरात आहोत काही बाहेर आहोत, आपण काय करतोय, कुठे जातोय, सगळ्या गोष्टीचा त्याला विसर पडला. स्वयंपाक करता करता आपण स्वयंपाक करता याचा विसर पडला आणि त्या निघाल्या. मुलांना आंघोळ घालता घालता त्यांना बासुरीचा नाद ऐकू आला आणि त्या विसरल्या की आपण मुलाला आंघोळ घालतोय, चाललंय. कुठलं जे जे काही काम करत असताना वेणूनाद त्यांना ऐकायला आला, तर सगळं विसरला. त्याने असं नाही सांगितलं, नाही सद्गुरू आता खूप काम आहे, खूप कामात आहे मी, आता मी नाही येऊ शकत, असं त्याने सांगितलं.
तिथं काय हेच नाही. खरं प्रेमाचं लक्षण हेच आहे की त्याला कशाचं भानच नाही राहत. काल तो आला होता, त्याला मला नावच माझ्या लक्षात राहते काय. संग्राम. संग्राम आमच्या देवीने सांगितलं संग्राम. मला नावच नाही संग्राम. तो ड्युटीवर होता नाही, तो अंबरनाथला कुठे कामाला आला होता कंपनीच्या, आणि तिथून काम थोडा आमच्याकडे आला. थोडा वेळ बसला, 2-2.5 तास तो बसला. तेवढं त्याला साहेबांचे फोन आले. मी म्हटलं काय रे, कोणाचे फोन येतात? म्हटले साहेबाचे फोन येतात. आणि साहेबाचा फोन आला तरी तो घ्यायचाच नाही. म्हटलं असं नको. म्हटलं साहेबांचा फोन घे. नाही म्हणले, ते एकदा बोलायला लागले की झालं. म्हटलं मग आपलं बोलणं संपून जाईल. आणि म्हणून म्हणले सद्गुरू तुम्ही सांगा. आणि त्यांनी साहेबांचे फोन पण घेतले 2-3. याला काय म्हणतात, याला विसर, स्वतःच्या गोष्टीचा विसर पडणे. आणि म्हणून जे भक्त असतात त्यांना वेडे असं म्हणतात. वेडे भक्त वेडे असतात. हो बरोबर, संसाराच्या दृष्टीने वेळच झाले ना. पण असं वेड झाल्याशिवाय परमेश्वराचा अनुभव नाही येत. वेडच व्हावं लागतं. म्हणून वेड लागले तुझे श्रीहरी, चैन पडेना तुझ विनक्षण भरी. वेड लागले तुझे श्रीहरी. जेव्हा आपल्याला वेड लागलं असं लक्षात येतं ना, तेव्हा समजावं की बस आपण धन्य झालो. धन्य झालो. वेळ लागला की धन्य झालो. तेव्हा आता आम्ही परमानंद स्वामी तिकडे यायचे पवईला, मग आम्ही तिथे बसायचं. आमचं लेक्चर असायचं 1 वाजता 1-1:30 वाजता. बोलता बोलता एवढा वेळ उशीर व्हायचा की ते म्हणायचे अरे, दुसरे भक्त होते त्यांना सांगायचे यांना रिक्षाने घेऊन जा खाली कांजूरमार्गला, रिक्षाने घेऊन जा. ते मग आम्हाला रिक्षाने घेऊन यायचे खाली कांजूरमार्गला. आणि आम्ही तिथे जायचं. उशीर झालेला असायचा. कधी कधी तर बेल आम्हाला कॉलेजच्या बिल्डिंगच्या मागे बाहेर बेल ऐकायला यायची. अरे पण मुलं बसलेली असायची. कधी कधी खूप उशीर व्हायचा, मुलं 10-15 मिनिटं बसले, पण कधी कोणी आमची कंप्लेंट केली नाही. आणि कधी कोणाला कळलं नाही की आम्ही उशीर झाला म्हणून. हा चमत्कार आहे म्हणा. कधी कोणाला कळलं नाही. नाहीतर काय, मुलं खूप गोंगाट करतात. जर सर नसलेल्या वर्गात 15-15 मिनिट, अर्धा तास, कधी कधी तर एक पिरियड सुद्धा आमचा पूर्ण हे जायचा उशिरा पोहोचल्यामुळे. पण काही त्याचा बोबाटा कधी झाला नाही. म्हणजे यालाच म्हणाले चमत्कार म्हणून. चमत्काराचा अनुभव येतो, करावा नाही लागत. सद्गुरू किंवा भक्त हे चमत्कार करत नाही, तर त्यांना चमत्काराचा अनुभव येतो. तर देहभान विसरणं म्हणजे काय, प्रेमाचं लक्षण आहे. हे प्रेमाचं लक्षण. आता इथे भगवान विसरले, सद्गुरू सुद्धा आपल्या भक्ताच्या प्रेमामध्ये देहभान विसरतात म्हणा. कारण संपूर्ण गुरुवंशी जे होते, पांडव जे होते, याच्यामध्ये अर्जुनच एक असा होता, सर्व पांडवांमध्ये अर्जुन असा होता की जो भगवंताचा जीव की प्राण प्रिय सखा होता. त्या परस्परांवर अत्यंतिक प्रेम होतं, खूप जवळीक होती. आणि अर्जुन आपल्या जीवनातल्या सर्व गोष्टी सांगत होता. सर्व निर्णय भगवंताला सांगितल्याशिवाय तो करत नव्हता. त्यांना विचारून त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे तो सगळं करायचा. आणि म्हणून अर्जुन हा जीवन भक्तिमय करण्यासाठी आणि ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी व्यक्ती पात्र लागते. एकमेव असा सत्पात्र भक्त होता.
कोणालाही असं ज्ञान दिलं जात नाही. सत्पात्र पाहिजे. सर्व जीवन त्याने उघडं केलं पाहिजे. नाही तर काय जीवन लपवून ठेवलं, काही नाही केलं, मग त्याला पूर्ण ज्ञानाचा अनुभव येत नाही सद्गुरूच्या. मग ते ज्ञान पण लपतं. ते ज्ञान म्हणतं, ज्ञान म्हणजे चित्कला. चित्कला काय म्हणते, अरे याला ज्ञान नाही झालं पाहिजे सगळं. हा सत्पात्र नाही, म्हणून त्याला सगळं ज्ञान होत नाही. म्हणून भगवंतानी त्याला कुरुश्रेष्ठ असं म्हटलं, कारण कुरुवंशामध्ये सर्वात श्रेष्ठ व्यक्ती म्हणून त्याला गौरव केला. आणि संकेताने त्याला सांगितलं की तू कुरुवंशामध्ये माझी विभूती आहेस, असं त्याला सुचवलं, असं त्याला दाखवून दिलं. म्हणून भगवान म्हणतात, हंतते कथयिष्यामि दिव्या ह्यात्मविभूतया, हंतते कथयिष्यामि, तू अत्यंत मला प्रिय आहेस आणि म्हणून मी तुला म्हणल्या आत्मविभूती सांगतो. अर्जुनाच्या प्रेमावर भगवान लुब्ध झाले आणि प्रेमावर लुब्ध झाल्यामुळे सगळे विसरले. तेव्हा त्या विभूती दिव्य आहेत, कारण काय की त्यांच्यात विशेष विशेष असे काही गुण आहे, म्हणजे सामर्थ्य आहे, ऐश्वर्य आहे, बल आहे की जे इतरांमध्ये नाही आहे. त्यामुळे त्यांच्या समूहामध्ये विशेषत्वाने उठून दिसतात. अश्वस्य भूषणम वेगो, जो अश्व आहे त्याचं भूषण काय, वेग. काय वेगात धावतो अश्व. अश्वस्य भूषणम वेगो. आणि बळ हे हत्तीचं भूषण आहे. बळ हे हत्तीचं भूषण आहे. असे एक एक असा गुण जो आहे, आणि सर्व गुणा कांचन माश्रयन्ते, सर्व गुण मात्र सोन्यामध्ये असतात. तेव्हा त्याला विभूती असं म्हणलं. आणि हे विशेष गुण असल्यामुळे त्या दिव्यतेमुळे सर्वसामान्यांना भगवंताच्या शक्तीचं, सामर्थ्याचं, दिव्य गुणाच्या निमित्ताने स्मरण होतं. आणि म्हणून त्या माझ्या विभूती असं, भगवंताचं स्मरण करणं केवढं कठीण पडतो संसारामध्ये. आणि म्हणून हे जाणूनच अर्जुन म्हणतो की मला विशेष विभूती सांगा, की ते पाहिल्याबरोबर मला म्हणाले मला त्याचा अनुभव येईल. मी त्या विभूतीकडे पाहिल्यावर मला तुमची आठवण येईल, मला तुमचं स्मरण होईल. कधी कोणी काय 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 आपल्याला वस्तू देतात, आम्हाला काय झब्बा देतात, अरे मग हा झब्बा काय, हा किरणने दिलेला आहे, म्हणजे हा नाही दुसरा, असं एकदम आठवण येत. हा काय तर जोशीने दिलेला आहे. आमच्या बहिणीने ते पांघरून दिला, पांघरून रोज पांघरताना तिची आठवण येते आम्हाला, वा हा आम्हाला दिलंय. या आठवण प्रेमाच्या विभूती आहे, म्हणजे असं लगेच आठवण येते, अरे हे यांनी दिलेलं. तेव्हा भगवान म्हणतात की असं स्मरण येतं, त्याला विभूती म्हणजे काय, स्मरण येतं. तेव्हा या ठिकाणी असा प्रश्न निर्माण होईल की भगवंताने आतापर्यंत अनेकदा अर्जुनाला सांगितलं, हे अर्जुना, मी सर्वत्र आहे, सर्व व्यापक आहे, सर्व प्राणी मात्रांच्या ठिकाणी आहे, सर्व काय, सर्व व्यापक आहे. मी म्हणजे नाही अशी कुठली गोष्टच नाही, असं कुठलं ठिकाणच नाही. असा उपदेश केला तरी अर्जुन हटून बसला, काय की मला तुझ्या विशेष विभूती सांग. ते ठीक आहे म्हणाले की तू सर्व ठिकाणी आहे, जळी स्थळी काष्टी पाषाणी, भूजल तेज समीर रख, सर्व ठिकाणी तू आहे म्हणे. पृथ्वी आप तेज वायू आकाश, सर्वकडे तू आहे. आम्हाला विचार होता संग्राम, आता आठवत ठेवायला लागेल. संग्राम आम्हाला म्हणतो की सद्गुरू असा मला बिझनेस करायचा. म्हटलं वा, बिझनेस कर चांगला. म्हणजे बिझनेसचं नाव काय ठेवायचं, म्हणजे तुझा बिझनेस काय, कुठे सामान ठेवणे, स्टोअर करणे, स्टोरेज करणे. आता स्टोअर करायचं तर त्याला जागा लागते हो.
आता कुठली वस्तू कुठे ठेवायची? आम्ही नवीन घरात आता आलो आणि कुठली वस्तू कुठे ठेवायची? जागा लागते ना. मग अमुक जागी रिकामी जागा दिसली की तिथे ठेवायचं. इथे रिकामी जागा, इथे रिकामी जागा. आणि रिकाम्या जागेत काय? रिकामी जागा म्हणजे काय हो? रिकामी जागा म्हणजेच तर आकाश आहे. रिकामी जागा पोकळी म्हणजे आकाश. आकाश तत्व आहे. काय? आकाश तत्व हे ईश्वराच्या अगदी जवळ आहे, त्याला सांगितलं. आणि म्हटलं तुझा बिझनेस असा आहे की फोर्कलिफ्ट असतात तुम्हाला. आता फोर्कलिफ्ट म्हणजे काय? फोर्कलिफ्ट म्हणजे अशी गाडी असते म्हणजे अशी. पूर्वी हाताने हात गाडीने सामान न्यायचं. आता म्हणजे ते ऑटोमॅटिक असतं, बटन दाबलं की चालू होते. आणि त्याला 2 हात असे हातासारखे असं असतं आणि त्याच्यावर सामान ठेवायचं. मग ते काही दूर नेतात आणि मग तिथून ते हात असे वरवर जातात आणि मग तिथे जिथे जागा असेल तिथे वरती असे ठेवतात. तिथे कॅमेरे लागलेले असतात. एवढं सामान कुठे ठेवायचं? तर कुठे जागा रिकामी आहे ते दाखवण्यासाठी कॅमेरे लावलेले असतात. ते कॅमेरे सांगतात अरे इथे मोकळी जागा आहे. कारण एक मोठं बंडल ठेवलं त्याच्या मागे किती बंडल आहे की जागा मोकळी आहे काय कळतच नाही मला. म्हणून विशेष प्रकारचे आणि तिथे एकावर एक असे मजल्यासारखंच असतं म्हणजे. तर तो म्हणला सद्गुरू तुम्हाला हे सगळं ज्ञान? म्हणलो मटेरियल मॅनेजमेंट शिकवत होतो म्हणलं मी. काय सद्गुरू तुम्हाला ज्ञान कसं आहे? म्हणलं सद्गुरूंना सगळं ज्ञान असतं. त्याला वाटत असतं सद्गुरूंना हे माहिती नाही. सद्गुरूंना त्याच्या आधीच माहिती असतं. म्हटलं आम्ही मटेरियल मॅनेजमेंट, मटेरियल हँडलिंग सगळं शिकवतो आणि नसतं शिकवलं तरी आम्हाला ज्ञान आहे म्हटलं. आम्हाला असं कॅमेरा लावला. हो म्हणले कॅमेरे लावलेले असतात. आणि कुठे? कारण जागा कशी करणार? एवढं मोठं बंडल आणून ठेवलं त्याच्या मागे काय आहे? काही करणारच नाही. तेव्हा आकाश, मी त्याला म्हटलं स्पेस पाहिजे तुम्हाला. तुम्ही कसं करता? तुम्ही स्पेस करून देता सामान ठेवण्याला. आणि म्हणून ते आकाश तत्व आहे. आणि म्हणून म्हटलं तुमचं आकाशासारखं आहे ते नाव ठेवा. मग आकाशाला काय शब्द आहे? आकाश आहे, नभ आहे, नभमंडल आहे, व्योम आहे, असे अनेक शब्द आम्ही त्याला सुचवले. काय तर म्हटलं असं काहीतरी ठेव म्हणजे काय? ते आकाश तत्व तुझ्यावर प्रसन्न होईल. आकाश तत्वाचं तुला स्मरण राहील आणि आकाश तत्व हे परमेश्वराच्या जवळ आहे म्हणून परमेश्वराचंही तुला स्मरण राहील. आकाश तत्वाचंही तुला स्मरण राहील. आकाश तत्वाची तुला भक्ती घडेल. आणि आकाश तत्व हे विभूती परमेश्वराची असल्यामुळे परमेश्वराचं आपोआप तुला भक्ती घडेल. आणि आकाश तत्वाच्या द्वारे तुला तुझा बिझनेस वाढत जाईल म्हणतो. अंतरिक्ष एक शब्द आहे, त्याला सांगितलं. तो म्हणले हो सद्गुरू. म्हणले एका म्हणले याचं नाव म्हणले अंतरिक्ष असंच आहे, अंतरिक्ष सर्व्हिसेस. म्हटलं बघ त्यांनी अंतरिक्ष सर्व्हिसेस का ठेवलं? या कारण स्पेस आहे म्हणून. म्हणजे जे तत्व आपल्याकडे आहे. आणि म्हणून आम्ही किरणला सांगितलं की दत्तगुरूची स्थापना करून खाली लिहू काय? भिक्षाटनम गृहे ग्रामे पात्रम हेममयम करे. अरे पात्र आहे ना, सोन्याचं पात्र आहे. नाना स्वादमयी भिक्षा, स्वादमय भिक्षा इथे म्हणले तुम्हाला नाना स्वाद मिळतील म्हणा. अन्नपूर्णा इथे प्रसन्न आहे. भगवान शंकर हे वैराग्यशील आहे आणि भगवंताची अर्धांगिनी पार्वती ही अन्नपूर्ण आहे. स्वयं पंचमुखा पुत्रो गजानन षडाननो. स्वतः 5 मुख. भगवान शंकराला 5 मुख आहे, पंचमुखी. स्वयं पंचमुखा, स्वतःला 5 मुख, 5 तोंड. बरं मुलं तरी गजानन षडाननो. षडानन म्हणजे एका मुलाला 6 मुख आहेत. बापरे. आणि दुसरा गजानन म्हणजे तो एवढं खातो काय सगळं घट्ट करून टाकतो. हजार मोदक एकदम हत्तीची सोंड आहे म्हणलं. हत्तीचं तोंड. आता सांगा तो भगवान शंकर काय करणार? किती म्हणले त्याच्यावर कठीण प्रसंग आहे. पुत्रो गजानन षडाननो. त्याने काय करावं? अन्नपूर्णा नचेत गृहे. तर म्हणले त्याच्या घरी अन्नपूर्णा नसती पार्वती तर म्हणली त्याची काय अवस्था झाली. त्याच्या 5 मुखातून
हे 6 मुख आणि गणपतीचं हत्तीचं मुख असं म्हणतात. तेव्हा काय ही शक्ती ही महत्वाची आहे. विभूती, त्याला विभूती असं म्हणतात. आणि म्हणून विशेष विभूती, विशेष विशेष गोष्टी ज्या आहेत त्या ज्या ज्या ठिकाणी असतील ती विभूती आहे. आणि विभूतीमुळे स्मरण होतं म्हणाल. विभूतीमुळे स्मरण असं वारंवार सांगतात भगवान. हाच आणि अर्जुन सांगतो. त्याचं उत्तर काय आहे म्हणलं की भगवान तर नेहमी सांगतात की मी सर्वत्र आहे, सर्व रूपानी आहे, सर्वांच्या ठिकाणी आहे, सर्वम कल्विदम ब्रह्म, माझ्याशिवाय काहीच नाही. असं जरी भगवंतानी हे ज्ञान सांगितलं तरी हे तत्वज्ञान झालं, याचा अनुभव नाही येत कोणाला. सर्वम कल्विदम ब्रह्म नेह नानास्ति किंचन, हे तत्वज्ञान झालं म्हणजे. पण हे केवळ ऐकून बुद्धीचा निश्चय नाही होत. बुद्धीचा निश्चय झाल्याशिवाय मनुष्याला अनुभव येत नाही. बुद्धीचा निश्चय होत नाही आणि तसा अभ्यासही घडत नाही आणि त्याचा प्रत्यक्ष अनुभव येत नाही. म्हणजे तत्वज्ञानाचं रूपांतर आत्मज्ञानात होत नाही. पुष्कळ पुस्तकं वाचली पण तत्वज्ञान झालं, पण आत्मज्ञानात त्याचं रूपांतर होत नाही. बुद्धीचा निश्चय होत नाही. म्हणजे काय तर म्हणजे जसं एखाद्या मोठ्या आकाराचं फळ असेल, मोठं टरबूज आणलं, टरबूज कोणी खाऊ शकतो का सगळं एकदम? नाही खाऊ शकत. मग काय करायचं तर त्याला छोट्या छोट्या फोडी त्याच्या करायच्या आणि मग आपल्या तोंडात जाईल एवढीच फोड आपल्याला घेता येईल का? नाही तर संपूर्ण टरबूज नाही. तर जसं एखाद्या फळाचं आहे, मोठ्या फळाचा लहान लहान तुकडे करावं मगच खाता येत. तसंच म्हणलं सद्गुरूंचं आहे. तसंच हे जे सांगितलं योग आणि विभूती, विभूतीचं असं आहे म्हणा की विभूतीच्या अनुभव घेता घेता त्या परमात्म्याच्या अनुभवापर्यंत आपण पोहोचतो म्हणा. आम्ही नाभिक नाभिक करू बारीक बारीक. नाभिक म्हणजे नाभी, सेना नावी त्यांचं पद. आम्ही नाभिक नाभिक करू बारीक बारीक, म्हणजे आम्ही नाभिका म्हणजे कोणाचे जर केस वाढले असतील, अक्कल वाढली असेल, अक्कल जास्त असेल तर त्याचं आम्ही चंपी करतो, म्हणजे सरमालिश चंपी करतो. काय सद्गुरु केश कर्तन आलाय असं काय म्हटलं ना की आमचे चव्हाण ते एकदम तेवढं सद्गुरु तुम्ही सिक्सर मारलं. सगळ्या ठिकाणी तुम्हाला हेच दिसत. नाभिक करू बारीक बारीक. कोणाचे जर जास्त केस वाढले असतील, म्हणजे डोक्यावर म्हणजे जास्त गर्व झाला असेल, अहंकार झाला असेल तर आम्ही त्याचं बारीक बारीक करतो. त्याचप्रमाणे सांगतात भगवंताच्या एकेका विभूतीचा अभ्यास करता करता, अनुभव घेता घेता, निश्चय होता होता असं पुढे पुढे जायला लागतं. एक एक विभूती घ्यायची, त्याचं गुण बघायचा, त्याचं परमेश्वराचं स्मरण करायचं, त्याचा अनुभव अभ्यास करायचा, त्याचा अनुभव घ्यायचा, त्याचा निश्चय करायचा आणि पुढे पुढे जायचं. तेव्हाच म्हणाले हे ज्ञान समग्रपणाने, होलिस्टिक ज्याला म्हणतात इंग्लिशमध्ये, त्याला काय शब्द आहे होलिस्टिक. होलिस्टिक म्हणजे समग्रपणाने, होलिस्टिक व्ह्यू ऑफ स्पिरिच्युअलिटी, होलिस्टिक व्ह्यू ऑफ मॅनेजमेंट असं म्हणतात. समग्र करतळी आवळे तैसा हरी, समग्रपणाने आत्मसात करता येतो. म्हणून म्हणले एखाद्या विभूतीचा अभ्यास करायचा आहे तर म्हणले भगवंताच्या विभूतींचा अभ्यास आवश्यक आहे. म्हणजे तो सहाय्यक होतो असं अर्जुन जाणून होता आणि म्हणून तो भगवंताला सारखं म्हणतोय की विशेष विभूतींबद्दल मला सांगा आणि विस्ताराने सांगा. जसं परमात्मा सर्व व्यापून आहे हे अनुभवाचं ज्ञान त्या प्रल्हादाला हे ज्ञान होतं म्हणा, सर्वत्र परमात्मा आहे. पण त्याने अनुभव कसा अभ्यास केला त्यांनी की सर्वत्र परमात्मा आहे असा अनुभव घेतला. असा त्याला ज्ञान नारदाने दिलं.
त्याच्यानंतर त्यांनी अभ्यास सुरू केला आणि अभ्यास करता करता प्रत्येक ठिकाणी त्याने ते परमात्म्याची विभूती बघितली, त्याचा गुणाचा अभ्यास केला आणि त्याच्या ठिकाणी असा निश्चय झाला प्रल्हादाच्या ठिकाणी की आता मला विचारा, कुठेही केव्हाही काही ठिकाणी विचारा, तिथे मी सांगेन की ते परमेश्वर आहेच आणि तसा अनुभव येईल म्हणा. आणि परंतु हिरण्यकशिपूचं उलट होतं म्हणून. हिरण्यकशिपूला तर ज्ञानच नव्हतं, त्याला तर सद्गुरूंनी ज्ञानच दिलं नाही, सद्गुरू नव्हतेच. म्हणून तो प्रल्हादाला विचारतो की तुझा नारायण जर सर्व ठिकाणी आहे तर मग या खांबातही आहे का? तर म्हणले हे काय विचारणं झालं, आणि सर्व ठिकाणी सांगितलं ना सर्व ठिकाणी आहे, मग परत खांबातही काय विचारतो? तेव्हा प्रल्हाद आत्मविश्वासाने सांगतो की होय, या खांबातही तोच आहे म्हणा. आणि नुसतं सांगितलं नाही, त्याचा दृढ निश्चय होता की आता तो कसा बाहेर येतो आपण बघूया. असा दृढ निश्चय करून तो बसला आणि म्हणून त्या खांबातून नरसिंह रूपाने भगवान प्रगट झाले. आणि काय सिद्ध झालं, तर तो खांबातही आहे, सर्व ठिकाणी आहे, सिद्ध झालं. ब्रह्म सर्वत्र आहे हा सिद्धांत सिद्ध झाला. काय म्हणून असं एकेका वस्तूचा, पदार्थाचा, वस्तूचा, व्यक्तीचा, परमेश्वराचं अस्तित्व घेता घेता, असा भाव ठेवता ठेवता आणि योग्य कृती करता करता तसा अनुभव घेतल्यामुळे बुद्धीचा निश्चय होत जातो आणि एक दिवस सर्वत्र परमेश्वर आहे असा अनुभव येतो. एक दिवस सर्वत्र परमेश्वर आहे असा अनुभव येतो. आमच्या महाराजांची कथा आहे, म्हणजे महाराज कसे, त्याचा अनुभव कसा महाराज घ्यायचे आणि कसा प्रगट करायचे, त्यांचा निश्चय कसा होता. महाराजांनी आमचे भक्त असे खाली बसायचे, तर फरशी होती महाराजांच्या इथे हॉलमध्ये. तर महाराज म्हणले की भक्तांना त्रास होतो बसायला, ते टोचतं म्हणाल. तर आपण असं त्यांच्या लक्षात आलं, लोक असं मांडी वगैरे बदलत असतील, तेव्हा ते म्हणाले की आपण असं करू, याच्यावर जाडी असं मॅट, तेव्हा ते मॅट मिळायचे, ते मॅट आपण घालू म्हणजे ते चिकटवायचं असतं असं. मग त्यांनी महाराजांनी मॅट असे चिकटवून घेतली आणि मग भक्त त्याच्यावर बसले आणि आम्ही बसत, आम्हाला एवढा आनंद व्हायचा, अरे वा आता छान छान वाटतं म्हणाले, रिलॅक्स वाटतं. तेव्हा महाराज म्हणाले अरे मॅटिंग म्हणजे काय? म्हणले हे पृथ्वी तत्वाला म्हणले, पृथ्वी तत्व. आता लोकांना आश्चर्य वाटेल की पृथ्वी तत्व काय बाबा, काय भानगड आहे. इतर कोणी काय म्हणलं असतं तर वेळच काढलं असतं. म्हणले काय पृथ्वी तत्व आहे का, इथे मॅटिंग आहे. महाराजांनी सांगितलं हे मॅटिंग आहे, पण हे पृथ्वी तत्व आहे म्हणले. पृथ्वी तत्वाला अरे चला याची पूजा करूया. महाराजांनी त्यांची पूजा करून घेतली त्या मॅटिंगची. जसं आपण कुठलं वाहन घेतो त्याची पूजा करतो, पण ते परमेश्वराचा अंश आहे असं त्याच्यात काही कोणाला कळत नाही, नुसतं आपलं पूजा करतात काय. ते कुठलं तत्व आहे, तर महाराज म्हणले हे पृथ्वी तत्व आहे, म्हणून याचा आपण म्हणाले पूजा करूया. पृथ्वी तत्वाची पूजा केली. त्यानंतर गॅसची शेगडी आली महाराजांच्याकडे, तेव्हा गॅस नवीन नवीन येत होत. गॅसची शेगडी आल्यावर महाराज म्हणले अग्नितत्व प्रगट झालं. म्हणले आपण या गॅसच्या शेगडीला हार घालूया, त्याला त्याची पूजा करूया. अग्नितत्व आला आणि अग्नितत्व म्हणजे हे परमात्म्याचीच तत्व आहे, परमात्म्यापासून निर्माण झालेले आहे. आणि म्हणून त्या अग्नितत्वाची पूजा केली की परमात्म्याची पूजा. जसं यज्ञामध्ये अग्नी असतो, तो यज्ञाचा जो अग्नी तो साधा नाही म्हणाल, तिथे भगवान विष्णूचं अस्तित्व असतं. भगवान विष्णूच त्या अग्नीच्या रूपाने तिथे अधिष्ठित असतात तिथे त्या अग्नीमध्ये. आणि म्हणून अग्नितत्व म्हणजे त्या परमेश्वराचंच रूप आहे, म्हणजे त्याचीच विभूती आहे. आणि त्या अग्नीचं पूजन केलं असताना काय होईल की परमेश्वराचं पूजन आपोआप होईल, महाविष्णूचं पूजन आपोआप होईल. त्याच्यानंतर महाराजांच्याकडे विजेचा पंखा, त्याच्या आधी पंखे असे होते हाताने हवा घेण्याचे पंखे,
पण विजेचा पंखा आला. विजेचा पंखा आला तेव्हा महाराज म्हणले हे वायू तत्व प्रगट झालं. वायू तत्व प्रगट झालं आणि म्हणले आता आपण आता पूजन करूया. वायू तत्वाचं त्या पंख्याचं पूजन केलं. त्याच्यानंतर महाराजांच्या असं हॉल होता, स्वयंपाकघर होतं आणि बाथरूम वगैरे टॉयलेट होतं आणि त्याच्या बाजूला एक अशी खोली होती, स्वतंत्र खोली होती. प्रत्येक मजल्यावर 2 मजल्यावर महाराजांचं ती छोटी खोली होती. एक वरच्या मजल्यावरती आणि एक खालच्या मजल्यावर. तर वरच्या मजल्यावरची खोली होती, 3ऱ्या मजल्यावरती शेवटचा मजला होता आणि त्याच्यावर आधी कौलारू असं हे होतं, छत होतं. तर महाराजांनी विचार केला की इथे आपण स्लॅब टाकूया, कारण शेवटचा मजला होता. मग त्यांनी त्याच्यावर स्लॅब टाकली आणि खोली जरा थोडीशी छोटी असली तरी जरा व्यवस्थित होती आणि तिच्यावर मग खाट टाकून महाराज झोपायचे आणि वरती आकाश, सर्व तारे, ग्रह, नक्षत्र रात्री दिसायचे. तेव्हा महाराज म्हणाले की हे बघा, म्हणले आकाश तत्व आपल्याला आता प्रसन्न झालं, तर आपण या आकाश तत्वाची पूजा करूया. आणि म्हणून त्यांनी त्या गच्चीची पूजा केली. तेव्हा पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश असे सर्व पाचही तत्व हे भगवंताची जी विभूती म्हणून महाराजांना दिसले आणि त्याचं स्मरण त्यांनी सर्वांना करून दिलं. पण आणि म्हणून महाराजांनी त्या वस्तू त्या विशिष्ट महाभूताची भावना करून भगवंताची विभूती म्हणून त्यांचं पूजन करून घेतलं. त्याचा उद्देश काय की हळूहळू एका विभूतीच्या निमित्ताने परमात्म्याच्या सर्वव्यापी स्वरूपाचं ज्ञान व्हावं, की परमात्मा सर्वकडे व्यापक आहे. म्हणून भगवान म्हणतात प्राधान्यता कुरुश्रेष्ठ नास्त्यंती विस्तरस्य मी. भगवान सांगतात तुला प्राधान्यता मी हे माझ्या विभूती सांगणार आहे आणि त्या विभूतींचं तू पूजन केलं असताना, स्मरण केलं असताना तुला माझं स्मरण होईल आणि निरंतर स्मरण होईल. तेव्हा भगवान सांगतात की या मुख्य अशा विभूती मी तुला सांगणार आहे. कारण माझ्या विभूतीचा विस्तार अनंत आहे, अनंत विभूती आहे. तेव्हा तो काही असं सांगता येणार नाही, कारण मी ब्रह्मस्वरूप आहे. आणि ब्रह्म म्हणजे काय, बृहत शब्दापासून ब्रह्मशब्द व्युत्पत्ती आहे. बृहत म्हणजे जे वाढत जात, वाढता वाढे, वेडिले शून्य मंडळा, भेदिले शून्य मंडळा. एवढा तो वाढत जातो की शून्याला सुद्धा भेदून जातो. तो बृहत म्हणजे बृहत आहे. आणि म्हणून त्याचा सतत विस्तार होत राहतो. या ब्रह्मांडाचा सतत विस्तार होत राहतो. अनेक ब्रह्मांड निर्माण होत राहतात आणि काही ब्रह्मांड त्यांचा लय होत जातो. तर एकेका ब्रह्मांडाची उत्पत्ती, स्थिती, प्रलय होत जात असतो आणि असं चक्र, याला काही अंतच नाही म्हणा. आणि म्हणून भगवान सांगतात माझे अनंत स्वरूप आहे आणि अनंत स्वरूप आहे. आणि मी माझं स्वरूप जे आहे म्हणजे ब्रह्मस्वरूप, हे अनंत ब्रह्मस्वरूप आहे. आणि जे अनंत असल्यामुळे ते काही मी तुला सांगू शकत नाही, तरी मुख्य सांगतो असं भगवान सांगतात. हंत ते कथयिष्यामि दिव्या ह्यात्मविभूतया प्राधान्यतः कुरुश्रेष्ठ नास्त्यंतो विस्तरस्य मी. हंत ते कथयिष्यामि दिव्या ह्यात्मविभूतया प्राधान्यतः कुरुश्रेष्ठ नास्त्यंतो विस्तरस्य मी. श्री गुरुदेव दत्त.